नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजनेअंतर्गत बँक लोन कसं अप्रूव्ह करून घ्यायचं त्या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्हाला 10 ते 15 लाखांचं कर्ज हवं आहे आणि त्या कर्जावरचं व्याज तुम्हाला सरकार परत देणार आहे, पण बँक कर्जच मंजूर करत नसेल तर मित्रांनो, अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजना खूप चांगली योजना आहे, पण लक्षात ठेवा कर्ज आहे ते बँक मंजूर करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे बँकेचं कर्ज कसं मंजूर करून घ्यायचं, कोणत्या गोष्टी बँक तपासते आणि तुमची फाईल मजबूत कशी करायची। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। सर्वात आधी एक सत्य समजून घ्या, महामंडळ थेट कर्ज देत नाही। तुम्हाला जे आहे ते बँकेतून कर्ज घ्यावं लागतं, महामंडळ त्या कर्जावरचं व्याज तुम्हाला परत देतं। म्हणूनच बँक तुमच्याकडे व्यवस्थित तपासणी करते। त्याच्यामध्ये पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे LOI तुम्हाला आधी मिळवणं गरजेचं आहे। बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला LOI म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। LOI म्हणजे काय तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात याचा पुरावा। LOI शिवाय तुमची फाईल जी आहे ती बँक गांभीर्याने तपासत नाही। दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा मजबूत असणं गरजेचं आहे। बँक पहिल्यांदा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बघते, त्यात स्पष्ट लिहा की तुमचा व्यवसाय काय आहे, एकूण खर्च किती येतोय, स्वतःचा हिस्सा किती आहे, कर्ज किती आणि महिन्याला तुमचं उत्पन्न किती येणार आहे, हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये लिहा। खोटे आकडे त्या ठिकाणी लिहू नका, अवास्तव नफा त्या ठिकाणी अजिबात दाखवू नका। बँकेला दिसलं पाहिजे की तुम्ही EMI भरू शकता। कर्ज मंजूर करण्यासाठी तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे सिबिल स्कोर तुमचं तपासा। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सिबिल स्कोर चांगलं असेल तर कर्ज मंजुरी अधिक सोपी होणार आहे। आधीचं कर्ज थकीत असायला नको। जर तुमचं आधीचं कर्ज बाकी असेल तर ते आधी क्लिअर करा। चौथी जी स्टेप आहे ती म्हणजे स्वतःची गुंतवणूक दाखवा। बँक बघते की हा माणूस स्वतः किती पैसे टाकतोय। जर प्रकल्प 5 लाखाचा असेल तर तुम्ही 50,000 ते 1 लाख स्वतः टाकत असाल तर बँकेचा विश्वास त्या ठिकाणी अधिक वाढतो आणि बँक तुमचं कर्ज लवकर मंजूर करून देते। पाचवी जी स्टेप आहे ती म्हणजे अनुभव दाखवा। जर तुम्ही आधी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल तर ते स्पष्टपणे तिथं सांगा। उदाहरणार्थ, मी 2 वर्ष ट्रॅव्हल्समध्ये काम केलंय, आधी या दुकानात काम केलंय, हे दुकान आधी चालवलंय, मला डेअरीचा अनुभव आहे, अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट सांगा। अनुभव जर असेल तुमचा तर रिस्क कमी असेल आणि जास्त मंजुरीची शक्यता त्या ठिकाणी असणार आहे। 6वी जी स्टेप आहे ती म्हणजे तुमची जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला पूर्ण ठेवायची आहेत। बँक साधारणपणे काय मागते तर तुमचा जो LOI असेल तो, आधार, पॅन, बँक स्टेटमेंट, तुमचा जो प्रकल्प अहवाल असेल तो, मशीन किंवा वाहनाचं तुमचं कोटेशन, तुमचं जे काय असेल त्याचं कोटेशन। अर्धवट फाईल दिली तर ती फाईल त्या ठिकाणी फिरते। आता तुमचं कर्ज रिजेक्ट का होतं तर तुमचा सिबिल जो आहे तो खराब असतो, जुने EMI थकीत असतात। खूप मोठं कर्ज रक्कम तुम्ही जर मागत असाल तर त्या ठिकाणी देखील तुमचं जे आहे ते कर्ज रिजेक्ट होऊ शकतं। अनुभव नसणे, तुम्हाला काही अनुभव नसेल तरी देखील त्या ठिकाणी कर्ज हे रिजेक्ट होतं। प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा कमकुवत असेल तरी देखील हे तुमचं जे कर्ज आहे ते रिजेक्ट होण्याची दाट शक्यता असते। आता तुम्हाला मी आणखी काही प्रॅक्टिकल टिप्स देते। तर तुम्हाला काय करायचं, बँकेत आत्मविश्वासानं तुम्हाला बोलायचं आहे। मॅनेजरला योजना तुमची जी आहे, तुमचं जे आहे प्लॅन ते व्यवस्थित समजून सांगायचं आहे, फॉलोअप करायचं आहे, व्यवस्थित कपडे घालून जायचे आहेत, घाईघाईत अजिबात बोलायचं नाही। बँकेला दिसलं पाहिजे की तुम्ही किती सिरियस आहात। लक्षात ठेवा, ही बिनव्याजी कर्ज योजना असली तरी कर्ज तुम्हालाच फेडायचं आहे। EMI वेळेवर भरला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी व्याज परतावा मिळणार नाही। शेवटी एवढंच सांगेल की जर तुम्हाला अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजनेचा खरा फायदा घ्यायचा असेल तर LOI घ्या, प्रोजेक्ट रिपोर्ट मजबूत ठेवा, सिबिल स्वच्छ ठेवा, बँकेशी योग्य संवाद ठेवा। असं केलं तर तुमचं कर्ज मंजुरीची शक्यता आहे ती खूप वाढते। जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बँक मॅनेजरशी कसं बोलायचं, तुमचा सिबिल स्कोर कसा सुधारायचा या संबंधित काही टिप्स हवे असतील तर ते कमेंटमध्ये तुम्हाला कळवायचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। इतर मित्रांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करूनच जायचं आहे। धन्यवाद।